हे फेबिक्विक जाहिरात करत नाही आपण, पण सांगतोय चिटकावले. आता फक्त मजबूतीनं चिटकून हे राहावं म्हणजे झालं. आमचा म्हणजे घरा शेजारी एक हाय कूलरचं दुकान, पण ते त्यांचा विषय काय झालाय ती त्यांचं तो चलिए शुरू करते हैं. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आमच्या गावची काल गावचा बाजार होता. बाजारात जरा फिरलो इकडं तिकडं, वाळवण घालायचं चाललेलं. आता डबल रात्री मायनीचा काही सीन घेतला नाही. मायनी तर दाखवण्यासारखं नसतंच, पण जनरली मायनीतनं आता आलो या जॉबवरून. आता जायचं आहे घरी. तर नेहमीप्रमाणे रोजप्रमाणे आज आंघोळ राहिली, आता आंघोळ करायची आणि जायचं. बघू आज कुठं आहे का. आज म्हणजे जनरली माझा मामा येणार आहे बारक्या भावाला न्यायला, तेव्हा ते यायला लागलाय. सगळ्या आधी घेऊन जातो काय की सकाळी बघितलं ब्लॉग सुरुवात झाली आणि बघ इमॅजिन करा की आज म्हणजे आज तसं जनरली उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामुळे कूलर एसीचं काही नाही एवढं, पण कूलर जनरली लागतोच घरात. तर तो काढलाय जवळजवळ 1 वर्षानं आणि ते जर आतून खराब आहे. त्याचं मोटर आणि प्रोपेलर एक तुटलाय, दाखवतो. हे आपला कूलर आहे, आतून खराबही खूप झालाय, वास पण मारतोय. आणि ही इथला एक प्रोपेलर आहे तो तुटलाय, तो आता जोडायचा आहे. बघू जोडायचंय यूज करता 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 एक विषय झालाय. हे बघू शकताय की क्रॅक गेलाय. म्हणजे ही हातात ही काढायच्या नादात गेलो आणि काढता काढता हातातच निघून आलं. म्हणजे तुटलंच ही दणक्या. जोडलंय फेबिक्विकनं, एक फेबिक्विक लावलंय, अजून एक फेबिक्विक पाहिजे. अजून दुसरं कुठे आहे हे का. हे फेबिक्विक जाहिरात करत नाही आपण, पण सांगतोय चिटकावले. आता फक्त मजबूतीनं चिटकून हे राहावं म्हणजे झालं. आमचा म्हणजे घरा शेजारी एक हाय कूलरचं दुकान, पण ते त्यांचा विषय काय झालाय ती त्यांचं म्हणणं आहे की 2-3 दिवस येणार नाही, कुठेतरी सामान नाही बाहेर गेलेत ना. बघू जनरली अजून एक त्याच्यावर टाकून चालू करून बघू. नशीब जर चालू झाला तर आता अशा तऱ्हेने आपला कूलर चालू झालेला आहे. पाण्याची मोटर, स्विच मोटर चालू होती, पाण्याची मोटर बंद पडलेली, ती दुरुस्त झाल्या. वरनं ही पंखा तुटलेला, ही पात तुटली हे बाजूचं, ती पण जोडलंय फेबिक्विकनं. बघू आता चालते का नाही. चालू तर झालंय पण आता ही स्विच मोटर आहे. स्विच मोटर आधी बघता, स्विच मोटर ही चालू आहे. स्विच मोटर वाटतं बंद पडली. जाऊ स्विच मोटर कशी लय काय नाही. पण मेन म्हणजे पाण्याची मोटर चालू झाली. हे बघा पाणी येते. आता ती खराब झाली, ती आता व्यवस्थित साफ करायचंय करता. स्विच मोटर जातं बघायला लागते. मगाशी बघितल्या पद्धतीनं कूलरची स्विच मोटर खराब झालेली आणि स्विच मोटर खराब झाल्याबरोबर म्हणजे जनरली ती पातही ती तुटल्यालंच, पण स्विच मोटर पण खराब नाही झाली. वायरिंग तुटलेलं, वायरिंग पण त्याला जोडलं. आता कूलर हाय व्यवस्थित. आता जनरली दुपारच्या वाजल्या त्या 2:21 झाल्या त्या आणि 2:21 नंतर आता झोपायचं दुपारचं झाला, त्याशिवाय मूड फ्रेश होत नाही. तर आता झोपायचं 4च्या दरम्यान उठायचं. 4च्या दरम्यान जरा बाहेर जायचं नियोजन आहे. जनरली भुका लागल्यामुळे जरा पास्त्याचं नियोजन केले. तर नुसता उकडून घेतलाय, आता याला फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. तर यासाठी सामान लागणार आहे. फ्राय करून घेता आधी उकडलेलं जे उकडून झालंय, आता पाणी राहिलेलं काढायचं, पाणी काढून घेतो आधी. आपला बासचा बनवूनच झाला ही बघा. शिजते म्हणजे शिजवायला ऑलरेडी शिजलेला असते, तर जरा वाफवून द्यायचं असते. म्हणजे पास्ता पातळ नसते, घट्ट असते, पाणी असतं तो वाफवतोय बघा. म्हणजे झाले पण आपल्या ह्या पास्त्याच्या नादात किचन सगळा हे झाला. आता किचन व्यवस्थित उठलं पाहिजे, नाही तर मम्मीला काय तर मम्मी हाणेल मला. जस्ट आता पास्ता केलाय, बघा पास्ता आपला
दोघं भाऊ दोघं खायला बसली खायचा. मित्रांनो, रोज प्रमाणे माहितीला जातोच मी आणि पण जाताना दासलेटच्या काय पेट्रोल. पण काय झालं विषय, गावात त्याच्या 2 पाया पडल्या, आवाज येत नसेल माझा. इकडनं एक वाजतंय आणि एका बाजू ह्या बाजूला एक वाजतंय, पुढे एक वाजतंय. मित्रांनो, अशा तऱ्हेने बघा पाया पडल्या गावात आणि इकडनं एक वाजतंय, इकडनं एक वाजत येत या शार्प मॅनचा वेगळा उजेड पडत असतो ते बघा. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आमच्या गावात पाया पडल्या होत्या आणि जनरली आता जायचंय माहिती गाडी टाकत राहिले. रोज प्रमाणे सिद्धिविनायक टायर स्टेशनरी मिळतंय. आणि या गाड्याला म्हणजे बघितलं असेल कुठेतरी पहिल्या ब्लॉग मध्ये, लॉंग गुढीपाडव्याची परंपरा असा ब्लॉग या टायटलनं ब्लॉग पब्लिश आहे म्हणजे सोडलेला आहे, चॅनल वरती आहे आपल्या. तर मिळूया पुढच्या ब्लॉगला. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.